असं कसं गैरसमज करून घेतलास ग तू? मी कशाला बाहेर लोकांना जाऊन सांगेन की जागीरदारांच्या घरातलं अन्नधान्य संपलंय म्हणून? अगदीच तसंच नाही, पण तरी सुद्धा. पण काय? पण काय? हा, बोल ना. बोलता बोलता का थांबलीस? पण काय? हे बघ वत्सल, अगं तुझा नवरा सिरियस होता म्हणून नील तुम्हाला दोघांना या घरी घेऊन आला ना. पण आता सुधारते ना त्यांची तब्येत हळूहळू. मग जायला नको का तुला तुझ्या घरी परत? ललिता काही बोलली का तुला? हे बघ, हेच आवडत नाही मला तुझं. जरा काही झालं ना की बिचारा ललितावर संशय घेतलाच. ललितावर संशय नाही ग, पण तुझ्या मनात असं काही येणार नाही याची खात्री आहे मला. का नाही येणार माझ्या मनात? माझं घर नाही आहे. माझ्याच मनात आलं. ललिता काहीच नाही बोलली. अगं किती दिवस झाले तुम्ही इथेच राहताय, हे सांगायला ललिता कशाला हवी ग मला? तुला माहित नाही ताई, ललिताच्या मनात काही येऊ शकत. गप्प बस तू. काहीतरी बोलू नकोस ललिताच्या बाबतीत. भारी तोंड सुटतं तुझं. मी ना तुम्हाला दोघींनाही चांगली ओळखते, ललितालाही आणि तुलाही. ललिताचं तोंड दिसतं आणि तुझं वागणं आहे ना ते दिसत नाही. मी काय वाईट वागले ग? अगं हे सुद्धा मी सांगायला हवं का तुला? संसारी बाई आहेस ना तू. 2 माणसांनी एखाद्या घरात इतके दिवस राहायचं म्हणजे खर्च किती असतो हे समजत नाही का ग तुला? का आपलं राहायचं डोळ्यावर कातडं पांघरून? तू मला सरळ सरळ इथून जायला सांगतेस. अगं मग मी काय करू? ललिताची ओढाताण बघवत नाहीये मला. गॅरेज सुद्धा बंद आहे. माहिती ना तुला इथली सगळी परिस्थिती. का? तिची 2-2 मुलं आहेत की कमवणारी खंती. अगं निरंजनचं सुद्धा तेवढं काही व्यवस्थित नाहीये चाललेलं. आणि नीलवर एकट्यावर किती भार टाकायचा ग? आत्ताच लग्न झालं बिचाऱ्याचं. स्वानंदी पण कमवते ना ताई, आणि तुला एवढंच वाटत असेल तर मी दोघांचा खर्च देते. बाई ग, तू जा आता तुझ्या घरी.